सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा संतांचं महत्व सांगणारा अभंग आहे। अल्पसा परिहार द्यायचा। ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्री संत वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज तसेच आदरणीय श्री संत रामजी बाबा खांबेकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह परमादरणीय परमपूज्य श्री क्षेत्र भगवान गडाचे महंत आदरणीय डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व खांबा ग्रामस्थ गावकरी मंडळी उपवासाचं एक लग्न होतं आणि ते म्हणे आत्ता लागतंय म्हणेपर्यंत थांबलो, पण कशाचं आता ते काय बोलायचं कामच नाही। आता त्यांच्यापेक्षा वेडे आपण आहेत म्हणायचं आणि नाही लग्नाला थांबलं तिकडूनही लोकांनी म्हणायचं महाराजांनी थांबू नाही का, राहू नाही का। आता ते तरी पण आम्ही एवढ्या स्पीडनी गाडी काढली, रस्ते खराब, एक तर जातानाच भगवान गडमार्गे गेलो तर अगोदरच मनके डिले झाले, तिथपर्यंत रस्ते नीट नाहीत आणि लोकांची वेळेची शिस्त अजून काही नाही। खरं मला या गोष्टीचं दुर्दैव वाटतं की संत भगवान बाबा भाऊ आणि त्याच्यानंतरची गेलेली साधू संतांची पिढी अजूनही एवढाले सप्ते दिसतात, कीर्तन प्रवचन दिसतात, पण समाजाला कुठंतरी अजून शिस्त लागणं ही गरजेची आहे। अजूनही पाहिजे ते संस्कार। आज इथं प्रत्येक जण आपण बसलेलो आहोत, सर्वांनी एवढं डोक्यात ठेवा की प्रत्येक आपल्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस परण्या, अरे 6ला लग्न येतं 3-4ला परण्या काढा, फक्त 4-5 जणच नाचायला, 6-7-8-10 जण दारू पिणारे आणि तेवढ्या दारू पिणाराच्या नाचण्यामुळं आलेला सगळा समुदाय विठीस धरला जातो। ही प्रथा तरुणांनी कुठंतरी जागेवर या आणि ह्या गोष्टी बंद करा। त्याच्यामुळे आम्हालाही उशीर झाला, ट्रॅफिक गाड्या नीट लावत नाहीत, तरी गाडी अगोदरच लांब लावली होती बरं का। तुम्हाला वाटलं असेल उशीर झाला, तिथून नारायणगडावरून मग पळत पळत निघालो, तसं झाला उशीर असो। कारण बाबांचं जीव महाराज मंडळी आहेत, सर्व आमचे नाना, सर्वच झेड+ सुरक्षा चौकदार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, तेव्हा शूटिंगवाले आहेत। खांबा हे अत्यंत पवित्र असं गाव आहे, या ठिकाणी माता भगिनीची संख्या प्रचंड आहे, सर्वच पुरुष माणसं आहेत, पण ज्यांच्याबद्दल मला प्रचंड अभिमान आणि स्वाभिमान आहे असे माझे सर्व तरुण युवा बांधव, कारण तुमची गरज आहे कीर्तनाला। कारण आपला हिंदुस्थान मुळात भारत देश हाच युवाचा देश आहे, म्हणून आमच्या तरुण माझ्या बांधवांनी कीर्तन ऐकणं आणि तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, हे तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात। महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात। तरणा तो खरा भाग्यवंत आहे की जो हरी कीर्तनामध्ये नाचतो, रंगतो, तो खरा। म्हणून भगवान बाबाचा मुळातच उद्देश हाच होता की तरुण पिढी ही संस्कारित झाली पाहिजे, बाबांचा उद्देशच मुळात तो होता। म्हणून साधू संतांनी खऱ्या अर्थाने आपला भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे आणि या भारत देशामध्ये महाराष्ट्रासारखी अनेक राष्ट्र आहेत, पण त्यापैकी महाराष्ट्र हे सर्वात मोठं राष्ट्र आहे। महाराष्ट्राला सर्वात मोठं राष्ट्र का समजलं जातं त्याचं एक कारण आहे, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, नाथ महाराज, भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, नगत नारायण महाराज, गुरुवर्य महंत भीमसिंह महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेला हा महाराष्ट्र
आमच्या महाराष्ट्रामध्ये संस्कृतीला महत्व आहे, आकृतीला विकृतीला महत्व देणारा न देणारा हा महाराष्ट्र आहे. सर्व संत परंपरेनं नटलेला हा महाराष्ट्र आहे. काय या साधू संतांनी कार्य केलं. 700-750 वर्षापूर्वीचा काळ, ज्या काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 वर्ण, पण ब्राह्मण सोडून इतर 3ही वर्णांना अध्यात्म करण्याचा अधिकार नव्हता. जर परमार्थ करायला लागलं तर ते जमत सुद्धा नव्हतं त्या काळामध्ये. आमचे चोखोबर आहे, चंद्रभागेमध्ये स्नान करावं, वाळवंटातूनच विठ्ठलाचं दर्शन घ्यावं, कारण मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती. त्या काळात विठ्ठलाच्या दर्शनाला जर गेलं तर म्हणायचे देव बाटला, ही परिस्थिती होती. त्या काळामध्ये चोखोबाराय माऊलीला म्हणले, माऊली काय ईश्वराने आम्हाला अशा जातीत जन्माला घातलं की मंदिरात जाण्याची परवानगी नाही. त्यावेळेस माऊलींनी सरळ सांगितलं, अरे चोखोबा, स्वधर्म नसंडी स्वजातीचा. अरे आपण ज्या जातीत जन्माला आलेला आहोत त्याचा स्वधर्म सोडू नये. पण मी भगवान बाबांच्या साक्षीने या नारदाच्या गादीवर उभा राहून एक स्पष्टपणे सांगत आहे, कोणत्या जातीत जन्माला यायचं हे माणसाच्या हातात नसतं, पण माणसाचं काम जातवान असणं ही जगात सर्वात मोठी जात आहे. आणि जी माणसं कामाने जातवान असतात ती महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये त्यांची नावं अजरामर झाल्याशिवाय राहत नसतात. मग चोखोबार आहे ही परिस्थिती. ज्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाच्या घटना लिहिल्या, हिंदू धर्मामध्ये झालेला त्रास, शेवटी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्याच्यामध्ये मरण पत्करलं. ती व्यक्ती सामान्य नव्हती. ज्या व्यक्तीनं या देशाच्या घटना लिहिल्या त्यांची ती परिस्थिती. आता बघा, आपल्याला आता प्रत्येक जण म्हणतो आरक्षण पाहिजे. वंजारी समाज म्हणतो वाढीव आरक्षण पाहिजे, मराठा समाज म्हणतो आरक्षण पाहिजे, एससी म्हणतात आरक्षण पाहिजे, एसटी म्हणतात आरक्षण पाहिजे, ओबीसी म्हणतात आरक्षण पाहिजे, बहुजन समाज म्हणतो आरक्षण पाहिजे. आज प्रत्येक जण म्हणत आहे की मला आरक्षण पाहिजे. पण मी तुम्हाला सांगेल, अध्यात्मातलं 750 वर्षापूर्वी सर्वात पहिलं दिलेलं आरक्षण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. म्हणून संत श्रेष्ठ आहे. सगळ्यात पहिलं आरक्षण दिलं आणि त्यांनी आरक्षण दिलं म्हणून आमच्यासारख्या महिलाला या नारदाच्या गादीवर उभा राहता आलंय, ही माऊलीची कृपा आहे. आणि त्याच्यानंतर दिलेलं आरक्षण म्हणजे भगवान बाबा. ही एवढी व्यापकता आहे. संतांचं कार्य हे फार मोठे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. किती विश्वव्यापक प्रतिज्ञा ज्ञानोबरायांची. ज्या खळ आहेत ना त्यांच्यातला खळपणा जाओ, दुष्टपणा जाओ. हे बघा, आता खळ कोणाला म्हणतात? खळ काय दिसायला वेगळा असतो का? नाही, आपल्यासारखेच पांढरे शुभ्र कपडे, दिसायलाही चांगले, बोलायलाही जे हरी भेटलं की. पण आतला वाकडेपणा वेगळा असतो. तो कसा? आता आपल्या खांब्यासारखं एक गाव होतं, तिथं समजा जंगल असेल दाट, इथं जंगल नाही, तसं जंगल होतं दाट आणि तिथं हिंस्र पशु राहायचे, वाघ, सिंह. तिथे एक जण गेला आणि त्याच्यात तेवढाच तिथं मित्र गेला. अरे म्हणे, मित्रा इथं का बसला? तुला वाघ खाऊन टाकेल. अरे म्हणे, वाघाच्या दाताला आणि जिभेला माणसाचं मांस खायचं, रक्त लागलं पाहिजे आणि माझी सदिच्छा आहे अख्खं खांबागाव खाऊन टाकावं वाघाने, म्हणून या जंगलात बसलोय. याला म्हणतात खळ. म्हणजे स्वतःचं वाटुळ झालं तरी चालेल, पण ज्याला दुसऱ्याचं वाटुळ करण्यास समाधान वाटतं त्याला म्हणतात खळ. आणि अशी काय कमी संख्या आहे का या खळाची? भरपूर येतं असे खळ. मग सत्कर्मी रती वाढो, त्यांच्या ठिकाणी सत्कर्माबद्दल प्रेम वाढलं पाहिजे. आता सत्कर्म कशाला म्हणतात त्याबद्दल आपल्याला उदाहरण सांगेन. महाभारतामध्ये एक वेळेस कर्ण महाराज दाढी करायला बसले होते आणि दाढी करायला ज्या वाटीत पाणी घेतलं होतं ती वाटी होती सोन्याची. आता कर्ण काय आपल्यासारखा गरीब नव्हता, फायबरच्या मगात पाणी घेणारा. सोन्याच्या वाटीत घेतलं ना, श्रीमंत होता कर्ण. तर सोन्याच्या वाटी एक याचकाला दान मागायला ते वाटीतलं पाणी ओतून दिलं आणि तसेच डाव्या हाताने ती वाटी दान दिली. तेवढ्यात नाभी दादा म्हटले, कर्ण महाराज, एक तर तुम्ही अपवित्र अवस्थेत दान केलं आणि दुसरी गोष्ट डाव्या हाताने. कर्णाने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. कर्ण महाराज म्हणतात, अरे नाभी दादा, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर माझा प्राण गेला असता तर माझ्या दानशूरतेला कलंक लागला असता. याला म्हणतात सत्कर्म. इतकं लवकर माणसाने केलं पाहिजे. विमुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती. जर एखादा अतिथी विमुख गेला तर आपल्या सुकृतातलं सर्व पुण्य घेऊन जात असतो. म्हणून सत्कर्माबद्दल प्रेम वाढलं पाहिजे. आणि भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे.
प्रत्येकाबद्दल मैत्रत्वाचं नातं असलं पाहिजे. आता मैत्री कोणात असावी यालाही महत्व आहे. कर्णासारख्याची आणि दुर्योधनासारख्याची मैत्री असेल तर महाभारतासारखं युद्ध घडतं. चुकीची माणसं एकत्रित आली की युद्ध घडल्याशिवाय राहत नाही. त्याऐवजी श्रीकृष्णासारख्याची आणि अर्जुनासारख्याची मैत्री असेल तर या समाजाला गीतेसारखं तत्वज्ञान ऐकायला मिळतं. त्याऐवजी कामदेव आणि दामदेव यांची मैत्री असेल तर समाजाचं पतन होतं. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांची जर मैत्री असेल तर समाजाला भक्तीसारखं ज्ञान मिळतं. म्हणून चांगल्या लोकांची मैत्री असली पाहिजे. नाहीतर काही काही मित्र असेल एका घरात एका पक्षात एका याच्यात राहतात पण नेमके कोणाचे तेच कळत नाही. गाडीत एकाच्या, प्रचार एकाचा, मतदान एकाला, दारू एकाची. विचारलं तुम्ही कोणाचे ते म्हणतात तस काय नाही, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिले वैसा. गुलालाला पुढंच हे असले तर निष्ठा नाही. बरोबर आहे का भागवतराव? निष्ठा नाही राहिल्या, सगळ्या निष्ठच चालल्यात. अलीकडं माणसं असत वरून दुसती नातून कुस्ती. वरून माणसं मित्रासारखे वागतात पण आतली कुस्ती वेगळीच. अशी मैत्री काही कामाची नाही. मैत्री होती कुणाची? श्रीकृष्ण सुदामाची. यालाही मैत्री म्हणून भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. साधू संतांची एवढी मोठी विश्वव्यापक प्रतिज्ञा आहे. आशे संत त्यांचे विचारही मोठे. अशा वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन संत भगवान बाबा, संत वामनभाऊ महाराज अध्यात्माच्या ध्येयवेडाने निघालेले दोन्ही महात्मे संत भगवान बाबा यांच्याबद्दल तर काय बोलायलाच नको. 1896 घाट सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड. आईचं नाव कौतुकाबाई माता, वडिलाचं नाव तुबाजी पाटील. पवित्र कुळामध्ये भगवान बाबांचा जन्म झाला. कुलम पवित्रम जननी कृतार्था. पवित्र कुळामध्ये बाबांचा जन्म झाला. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथ हरीचे दास जन्म घेती. सानप कुळामध्ये भगवान बाबांचा जन्म झाला. असे संत महात्मे का अवतीर्ण होत असतात? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढतो, अन्याय वाढतो, अत्याचार वाढतो, त्या वेळेस धर्म हा अवतीर्ण होत असतो. धर्माचे पालन बीज वाढवावे नाम. बीज आपण पेरतो ते वाढवतं. जर एखादा आपण आंब्याची कोई लावली समजा तर मोठा आंब्याचं झाड होतं. वटवृक्ष बी लावली तर वटवृक्ष तयार होतो. तसं धर्माचं बीज साधू संत लावत असतात. आणि बीज वाढवावे नाम म्हणजे धर्माचा प्रचार प्रसार करणारं नाम वाढवायचं असते. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशा संत भगवान बाबांचा जन्म घाट सावरगाव सारख्या पवित्र भूमीमध्ये झाला. बाबा पाटील घराण्यामध्ये जन्माला आलेले आणि बाबा जन्माला आल्याबरोबर त्या काळामध्ये सावरगावच्या महिलांनी पाण्याचा हेल घातला. कारण ही पहिल्यापासून शुभ कार्य आहे. हेल घातला महिलांनी. काय तो आनंदी आनंद होता. भगवान बाबाचं रूप तर पाहायलाच नको ना. राजसकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. निमिष न लगे मन वेधिता एवढी तुझी स्वरूपता. भगवान बाबा गोरे गोमटे छोटस रूप. पांडुरंग कांती दिव्य तेज झळक. पांडुरंग
रंगाची कांती जशी होती ना, दिव्य तेज झळकती, तसं भगवान बाबाची कांती दिव्य तेज झळकती. कितीही माणसाला दुःख होऊ द्या, त्रास होऊ द्या, भगवान बाबाच्या फोटोकडे पहा, सर्व दुःख माणूस विसरतो. ज्यांनी बाबांना पाहिलंय ती माणसं म्हणतात भगवान बाबासारखं रूप आणि भगवान बाबासारखी कांती पुन्हा पाहायला मिळाली नाही, एवढं बाबाचं सौंदर्य होतं. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे रूप सावळे सुकुमार, कानी कुंडले मकराकार. भगवान बाबाचं रूप गोरं होतं, पण कानी कुंडले मकराकार. जसं देवाच्या कानामध्ये कुंडल होती ना, म्हणून मला असं वाटतं बाबांच्याही कानात कुंडल होती, खरंच कुंडल. आणि जी कुंडल होती ती भगवान बाबांच्या आईने केलेली कुंडल होती. कुंडलाचं महत्व हे फार मोठं बघा, ते शास्त्रापासून चालत आलंय. तसं भगवान बाबाचं जीवन आता मी वर्णन केलंय ना, पांडुरंगाचं वर्णन आणि बाबाचं हे सारखं आहे का? भगवंत आणि भगवान बाबा हे एकच आहे. प्रत्यक्षात भगवंताचा अवतार म्हणजे भगवान बाबा, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहाही गुणवैर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंत. भगवान बाबाकडं ज्ञान होतं, वैराग्य होतं, ऐश्वर्य होतं, काय नव्हतं बाबाकडं? सर्वच होतं भगवान बाबाकडं. वयाच्या 11व्या वर्षी श्री क्षेत्र नारायणगडावर गेलेले बाबा, स्वतःच्या गुरुने नाव ठेवलेलं माणिक बाबांनी भगवान बाबा हे नाव गुरुंनी ठेवलेलं. वयाच्या 11व्या वर्षी श्री क्षेत्र नारायणगडावर गेलेले भगवान बाबा, आणि त्या काळामध्ये गुरु बंकट स्वामी महाराज यांनी आळंदीला भगवान बाबाला घेऊन गेले. जोग महाराजांच्या संस्थेमध्ये बाबांनी शिक्षण पूर्ण केलं. नारायणगडावर आले, माणिक बाबा समोर बसले आणि भगवान बाबाने कीर्तन केलं. आनंद वाटला माणिक बाबाला की आपले शिष्य किती मोठे चांगलं कीर्तन करू शकतात. कारण जसं बापाला आनंद मुलाचा होत असतो ना, तसं गुरुला आनंद आपल्या शिष्याचा होत असतो. या मराठवाड्यातली आणि नारायणगडावरची पहिली दिंडी ही भगवान बाबाने काढलेली आहे बरं का. आणि पहिल्या दिंडीमध्ये लोक फक्त 13 लोक होती, बरोबर आहे का ना? फक्त 13. त्या काळामध्ये गाड्याची वाहनाची सोय नव्हती. रेड्याच्या पाठीवर सामान टाकलं आणि श्री क्षेत्र नारायणगड ते पंढरपूर दिंडी घेऊन भगवान बाबा गेले. त्याच्यानंतर हजारो लोक त्या दिंडीमध्ये सहभागी झाले. दिंडी या शब्दाचा अर्थ असा आहे, 18 पगड जाती जमातीच्या लोकांनी एकत्रित येणं, याचं नाव आहे दिंडी. म्हणून माऊलीच्या सोहळ्यामध्ये सुद्धा लाखो लोक एकत्रित येतात. आणि काही लोक मंत्रालय मोर्चा सुद्धा दिंडी मोर्चा काढतात. असंही बऱ्याचदा घडायला लागला आता, कारण हा दिंडीचा मोर्चाच आहे खऱ्या अर्थाने. विठ्ठल भगवान बाबाने नारायणगड आणि नारायणगडाच्या परिसरामध्ये कीर्तन भजनाला सुरुवात केली. पूर्वीच्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता. आज जसं चॅनलवाले आहेत युट्यूबमुळं, हा जगभर आपल्याला कार्यक्रम दिसणार आहे. हा फेसबुकमुळं, जी24 तास, TV9, ABP माझा. पण त्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता, ही साधनं नव्हती. भगवान बाबाचं कीर्तन म्हणजे चालता बोलता मीडिया होता. आणि कीर्तनाच्या माध्यमातून भगवान बाबाने समाज परिवर्तनाची मुहूर्त मेढ या मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा रवली, म्हणून आज आपण इथे उभा आहोत. हरी भजनी घवळले हरी भजनी
भजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. हरिभजनाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं काम त्यावेळेस श्री संत भगवान बाबाने त्या काळामध्ये केलं. एकरविका मुलं शिकवा हा तर भगवान बाबांचा मूळ मंत्र होता. आज महाराष्ट्रभरच नव्हे, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, सुरत असेल, अनेक राज्यामध्ये भगवान बाबांची पुण्यतिथी लोक साजरी करतात. आणि एवढंच नाही तर बाबाच्या पुण्यतिथीमध्ये 2-2 महिने कार्यक्रम चालू असतात. आणि भगवान बाबाच्या जयंतीलाही तेवढेच कीर्तन. मी म्हणते आमचं भाग्य. आणि लोक आम्हाला काय म्हणतात, ताई आम्ही म्हणलं का आता पुण्यतिथी किती कीर्तन घेणार. पण खरंच या नारदाच्या गादीवर सांगायचे, बाबांची पुण्याई बाबाच्या नावावर किती मिळतंय आता काय सांगावं तुम्हाला. त्यांच्या नाव घेतलं तरी कीर्तन. आम्ही तर एवढे कीर्तन केलेत, तिकडं विदर्भ काय, मुंबई काय, कुठेही जा फक्त भगवान बाबाचं. आणि आपण पाहिलं असेल, मी यूट्यूबला भगवान बाबांचं चरित्र सांगितले, बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल यूट्यूबला. जवळपास ते 5-7 लाख लोकांनी या 2-3 महिन्यामध्ये बघितलं बरं का बाबाचं चरित्र. आणि मला लोक एवढे भेटले त्या यूट्यूबमुळं. काही लोक तर मला असं भेटले, म्हणजे ताई पहिलं आम्ही जेव्हा 5-5:30ला उठतो वॉकिंगला, तेव्हा पहिलं तुमचं बाबाचं चरित्र ऐकतो आणि नंतरच आमच्या दिनक्रमाला सुरुवात करतो. म्हणजे ही भगवान बाबांची पुण्याई किती मोठी. लोक बाबाच्या कार्यापासूनच सुरुवात करतात. म्हणजे बाबांना लोक आपला प्राण मानणारे, एवढी श्रद्धा ही भगवान बाबावर आहे. मला एका ठिकाणी एक महाराज म्हणले, का हो म्हणले ताई तुमच्याकडं भगवान गडाला लोक एवढ्या देणग्या कसं काय देतात. एक जण मला म्हणलं बरं का काय. मी म्हटलं महाराज आमच्यात, ते महाराज मला म्हणे विद्वान होते बरं का, चांगले PhD झालेले. ते म्हणे आमच्या पुढं समाज असतो पण पाठीमागं नसतो. त्यांचा बोलण्याचा आशय असा होता की लोकांची गर्दी आमच्या पुढं असती पण पाठिंबा नसतो. पण भगवान गडाला एवढे पैसे कसे जातात. त्यावेळेस आदरणीय गुरुवारी भीमसिंह महाराज आपले बाबा जिवंत होते, त्या काळातलं उदाहरण. तर मी त्या महाराजांना सांगितलं, म्हणलं महाराज आमच्याकडं परिस्थिती अशी आहे, भगवान गडाला लोक वर्गणी तर सोडा, पण एखाद्या महिलाला किंवा पुरुषाला जर म्हटलं तुझं शरीर गडाच्या कामाला पाहिजे थराला, तरी लोक देतील. एवढी श्रद्धा भगवान गडावर आहे. एखादा वारकरी जशी विठ्ठलाची वारी करतो श्रद्धेनं, खरंच आज मी सुद्धा सांगते की मला भीमसिंह महाराजांनी 98ला गादीवर बसवलं आणि मला एकच सांगितलं, काय माहिती तेव्हाचे साक्षीदार, रे बाई महिन्याला गडाची वारी करायची. आजही मी महाराष्ट्रभर कुठेही कीर्तनाला असले तर प्रत्येक महिन्याला गेले 23 वर्ष झालं जसा वारकरी विठ्ठलाची वारी करतो, तर आजही मी प्रत्येक महिन्याला भगवान गडाची वारी करते. आणि ते पुन्हा शेवटच्या श्वासापर्यंत करायची. तिथे काही दुसरं काही नाही, भगवान बाबाची सेवा. आणि जो भगवान बाबाची सेवा करतो त्याच्या आयुष्यामध्ये काय कमी पडतो. जरी एका दिवशी एकादशीला नाही जाणं झालं तर 2 दिवस अगोदर किंवा एका दिवशी जर मागं पुढं झालं तर, पण जायचं म्हणजे जायचं. भगवान बाबाची पुण्याई ही फार मोठी आहे. बाबाने अनेक कार्य केलं, आपल्या सगळ्यांनाच भगवान बाबांचं चरित्र माहिती आहे. पण बाबाचं चरित्र सांगितल्याशिवाय पुण्यतिथीतले कीर्तन मला वाटत नाही सार्थक होतात म्हणून. जसं काल्याच्या कीर्तनाला कृष्णाचं चरित्र सांगितल्याशिवाय काला होऊच शकत नाही, तसं बाबा भाऊच्या पुण्यतिथीला त्यांचं चरित्र सांगितल्याशिवाय कितीही दुसरं सांगा पण याच्याशिवाय नाही बरं का. त्याच्यामुळे ते बोलावंच लागतं. पुण्यवंत व्हावी घेता सज्जनाची नावी, असं भगवान बाबाने अनेक क्रांती केली. पशुहत्या बाबांनी बंद केल्या, गोहत्याही बंद केली. चिंचाळा गावात हिंदू मुस्लिम लोक एकत्रित यायचे आणि गाय कापायचे. त्यावेळेस बाबा गडावर होते, तब्येत ठीक नव्हती बाबाची. काही भक्त म्हणले बाबा तुम्ही जाऊ नका, पण भगवान बाबा म्हणले अरे शुराने रणांगणात मरायचं असतं आणि साधूने कीर्तनात मरायचं असतं, मी जाणार. लगेच घोड्यावर टांग टाकली की बाबा चिंचाळा गावात जाऊन पोहोचले. हिंदू मुस्लिम लोकांनी गायीची मिरवणूक काढलेली, सगळे लोक वाजत गाजत ज्या स्टेजवर गाय कापणार होते तिथे तर भगवान बाबा जाऊन उभा राहिले. आणि मग हे सर्व लोक जमले, गाय आलेली. पण एक लक्षात ठेवा, भगवान बाबाच्या एका हातात तलवार होती आणि बाबा असे उभे होते. मग बऱ्याचदा शंका येईल माणसाला की भगवान बाबा एवढे मोठे संत होते पण हातात तलवार कशी होती. हेही महत्वाचा प्रश्न आहे बरं का.
आपल्याला सांगून जाईल, विठ्ठल सोडता एकही देव आणि एकही देवी बिना शस्त्राची नाही. रामाच्या हातात धनुष्यबाण, कृष्णाच्या हातात चक्र. जो वाईट काहीतरी करील त्याचं मुंडकच उडवतो कृष्ण. तर मर्यादाच नाही. प्रत्येक देवाच्या हातात शस्त्र आहे, देवीच्या हातात सुद्धा आहे. देवीच्या हातात तर काय आहे, त्रिशूळच आहे. ते तर कुणाला नीट कधी करेल काय सांगताच येत नाही. तुम्ही बघा ना कसं. अहो देवीचं तर काम फार अवघड आहे. आमच्या आज सगळ्या देव्याच आहेत माझ्या पुढे बसलेल्या. देवापेक्षा देवे जास्त येतात. तुम्ही बघा, शंकराचं वाहन काय आहे, बैल. कार्तिक स्वामीचं वाहन मोर. गणपतीचं वाहन उंदीर. विष्णूचं वाहन गरुड. पण देवीचं वाहन वाघ, सिंह. आता तुम्ही काय म्हणता स्वतःला वाघ, पण वाघावं, देवी वाघावर बसली हे डोक्यात ठेवा. बर का, वाघाव देवी साधी नाही. आणि ती अशी तशी नाही, डोळे फिंजरून हातात त्रिशूळ घेऊनच आहे. कधी तुमच्या नरडीवर नख देईल हे सांगता येत नाही. देव्या ह्या साध्या नाहीत. बाई बरी तितकीच आणि बाई बुरी तितकीच. बाईने ठरवलं नाही एखाद्या पुरुषाला आयुष्यात मोठं करायचं तरी करते, आणि बाईने ठरवलं एखाद्या पुरुषाच्या आयुष्यातून उठवायचं, इंडिकेटर लावायचे तरी बाई लावती. विचारूच नका. विठ्ठल म्हणून हे काही कमी नाहीत महिला. मी कशावर सांगत होतो, आपण हातात बाबाच्या तलवार होती. आले का साहेब? गेल्या वर्षी नंतर आजच भेटे पुन्हा. तेव्हा हातात बाबाच्या तलवार होती. म्हणजे हे क्षत्रियाचं हे आहे. आणि खरंच अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी हातात शस्त्र बी पाहिजे. नेहमीच हातात माळ घेऊन बी जमत नाही. वेळ आले तर एखादा रट्टाही द्यावा लागतो. ते जमत नाही तसं करून बी. तसं बाबाच्या हातात तलवार होती. आणि बाबांनी सांगितलं, हे बघा जमलेल्या समुदायाला, मी जिवंत असेपर्यंत मी गाईला मारू देणार नाही. आणि तुम्हाला जर गाईला मारायचं असेल ना, तर पहिली तलवार या भगवान बाबाच्या मानेवर पडेल, नंतरच गाय मारल्या जाईल. याला म्हणतात भगवान बाबा. मला असं वाटतं, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आता गोहत्या बंद केली, पण भगवान बाबांनी त्या काळात गोहत्या बंद केली, म्हणून भगवान बाबा श्रेष्ठ आहेत. क्रांतिकारी पाऊलच होते बाबाचे. बाबा संत होतेच होते, पण भगवान बाबामध्ये एक शिक्षण महर्षी दडलेले होते. आणि आपल्याला अजून महत्वाचं वाक्य सांगून जाईल. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड किल्ले काबीज करत असताना घोड्यावर बसून गड किल्ले काबीज केले. पण त्याच्यानंतर या महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायातला पहिला इतिहास असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर वारकरी संप्रदायातले भगवान बाबा पहिले संत आहेत की ज्यांनी घोड्यावर बसून अध्यात्माची पताका फिरवली. आता इथं लग्नात घोड्यावर बसता येईना आम्हाला. नवरदेव खाली पडतोय का काय हे दोन माणसं धरायला असतात. बघा ती आपली कॅपॅसिटी. पण भगवान बाबांचं काय असेल वैभव. डोळ्याचं पातळ वेपर्यंत तर बाबा पळत होते, सुसाट ते घोडं. आणि त्यावेळेस घोड्याच्या टांग्याला बाबाचे टायर होते. ती आजकालची फॉर्च्युनर म्हणायचं. असं होतं. आंध्रापर्यंत कुठपर्यंत बाबा गेले. मी मध्य प्रदेशमध्ये मध्यंतरी कीर्तनाला गेलतो त्या भयू महाराजांकडे. तर त्या काळामध्ये मला एक बबनबाई भेटल्या होत्या गीतेवाडीच्या. त्यांनी भगवान बाबाला 7 का 10 तोळ्याचं कडं घातलेलं ते आजी मला भेटले. आणि मलाही गेल्यावर त्यांनी दक्षिणा दिली. मी म्हणलं आजी तुम्ही केव्हाचे? हा म्हणे मी बाबाला कडं घातलेलं आहे. बाई तुम्ही कोण? म्हणलं मी पण तागडगावचीच आहे स्थानक. मी म्हणलं द्यावाच लागेल काहीतरी. म्हणजे ही बाबांची पुण्याई बघा किती शुदुरी आहे, किती तो आशीर्वाद आहे बाबाचा. हे बघा एवढं मोठं आहे. म्हणजे भगवान बाबांनी फार काही केलं. गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण दिले, हे केलं ते केलं. सर्वच नारायणगडावरही भगवान बाबांनी अनेक क्रांती केल्या. पण मला एका गोष्टीची बघा ज्ञानेश्वर महाराज
तुकाराम महाराजाच्या काळापासून बघा आणि या महाराष्ट्रातला इतिहास माहित नाही, जोपर्यंत संत किंवा मोठी माणसं जिवंत आहेत तोपर्यंत समाज त्यांना त्रासच देतो आणि गेल्यानंतर पुण्यतिथ्या साजऱ्या होतात, गेल्यानंतर जयंत्या साजऱ्या होतात. हे विचित्र काम आहे. ज्ञानेश्वर महाराजाला त्रास कुणी दिला? आळंदीच्या लोकांनी. तुकाराम महाराजाला कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली देऊच्या. नाथ महाराजांना तिथल्याच ब्राह्मण मंडळीने, भगवान बाबांना तसंच झालं. नारायणगडावर असताना बाबाचं ज्ञान, बाबाचं ऐश्वर्य, बाबाची विद्वत्ता, आणि कधी कधी असं घडतं तुमचा चांगुलपणा सुद्धा काही लोकांना सहन होत नाही, पण कुठंतरी दृष्ट लागते चांगुलपणाला. आणि या जगामध्ये परिस्थिती अशी आहे, जितक्याच उंचीनं तुम्ही एका बाजूने सन्मान तुमचा होत असतो, तितके दुसऱ्या बाजूने तुम्हाला बदनामी करणारी माणसं सुद्धा जन्माला येत असतात. जिथे अर्जुन आहे तिथे दुर्योधन ठरलेलाच आहेच, जिथं राम आहे तिथे रावण आहेच, हे ठरलेलं आहे. तसं त्या काळामध्ये भगवान बाबा किती मोठी क्रांती, किती मोठं काय. पण मला महाभारतातली एक आठवण नक्कीच या ठिकाणी काढून द्यावीशी वाटते. त्या काळामध्ये तो नारायणगडाचा वाद हा का झाला? पहिले बाबा आणि त्यांचे पुतणे महादेव बाबा यांना गादीवर बसवायचं आणि भगवान बाबांना काढायचं म्हणून पुतण्याचा वाद हा महाभारतापासून चालत आलाय बर का. धृतराष्ट्राने जर पांडूच्या पुत्राला म्हणजे 5 पांडवाला जर काय वाटून दिलं असतं तर एवढं महाभारत घडलं असतं का? मग अभ्यास करा बर का. नसतं घडलं, पण नाही ना दिलं, आणि त्याच्यानंतर हे महाराष्ट्रभर वाद चालतच राहिले. काका पुतणे हे वाद सुरूच राहिले. हे आजचे नाहीत बर का, हे लक्षात घ्या. महाभारत, भगवानगड ते आताचा महाराष्ट्र हे चालू, एवढा हा वाद आहे. एके दिवशी उगी मी बसल्या बसल्या विचार केला, त्या महाभारतापासून उगी अभ्यास करत गेलो की खरंच हे कुठून चालत आलंय, याचं मूळ कुठे हे शोधलं त्या काळात. बरं तुम्ही मला सांगा, भगवान बाबाला त्या काळामध्ये कुणी लांबचा माणूस होता का? तर नाही. भगवान बाबा झोपलेले, बाबाच्या उशाला चुळी ठेवणारा रोजचा जवळचाच असेल ना, लांबचा असेल का? तुम्हाला सांगून जाईल, धर्मवीर संभाजी राजे औरंगजेबाच्या बापालाही पकडले गेले नसते हो कधी. कसली वाघासारखी छाती, हत्तीला टक्कर द्यावं एवढी ताकद होती, एवढं धाडस होतं. पण संभाजी राजे यांना पकडून कोणी दिलं आपल्याला माहित असेल, इतिहास जे वाचत असतील यांना, स्वतःच्या मेवण्यानी. बरोबर आहे का सर? मेवण्याने पकडून दिलं, हा इतिहास आहे. म्हणून मेवण्यापासून सावध राहत जा. पण माणसं मेवणा आला की काळी पिशवी घेऊनच निघतात. भावाला लवकर विचारायचे नाही, पण मेवण्याचं फार पुढं पुढं करणार फॅशन आहे ती. काय करतात तसं मेवणा. महाभारताचं वाटोळ बी मेवण्यानेच केलं ना. शकुनी कोण होता? धृतराष्ट्राचा मेवणाच होता. शकुनीने तर सगळं वाटोळ केलं. कधी कधी फार अवघड गोष्टी या. आणि सगळं आज जे घडतंय ना, इथं सुरू झालं काय असं आहे ना. आता जे नाही तिकडचे इथले चांगले, तिकडचे सांगितले. तेव्हा अशी परिस्थिती ही सुद्धा. तुम्ही सांगा, दिवंगत गेलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना गोळ्या कुणी घातल्या? रक्षकांनीच. तसं भगवान बाबाच्या उशाला चोळी ठेवणारा कोण? जवळच होता ना. बघा, पहिल्यापासून चालत आले. तुम्ही जर कशानेच आवरत नसाल तर शेवटचं शस्त्र म्हणजे बाईच काढतात लोक, म्हणजे बदनामी. त्याच्याशिवाय दुसरा काही बादच लागत नाही. म्हणून हे षडयंत्र त्या काळात, भगवान बाबाच्या काळात ते षडयंत्र झालं. त्यांनी लगेच 25-30 लोकांना सांगितलं. बाबा सकाळी उठायच्या वेळेस, अरे चला, बाबाच्या उशाखालची चुडी काढली. बघा भगवान बाबा कसे आहे, हे काय संत आहे. बाबांना काय वाटलं असेल त्यावेळेस. जन्मतेने प्रसंग स्त्रीचा स्पर्श झालेले भगवान बाबा, आयुष्यभर पाळलेलं नैष्ठिक ब्रह्मचर्य, सोन्यासारखं जीवन बाबाचं, तपस्वी जीवन बाबाचं, वैराग्य तेवढंच प्रखर वैराग्य जगलेले बाबा. काय तो प्रसंग. बाबांना वाईट वाटलं की अरे काय ही परिस्थिती.
एक जणाला घेतलं मुले चला नारायणगडाच्या खाली जाऊन येऊ पायथ्याला पखाळलं हो. थोडं बाहेर दिशाला जायचं म्हणून बाबा गेले. एका झुडपाच्या आड भगवान बाबा गेले. तुम्ही बघा आपल्याला वाटतं पण संत सुद्धा खिन्न होतात कधी कधी अपवाद आल्याच्या नंतर. कारण संत सुद्धा एक माणसंच असतात आणि हृदय हे प्रत्येकाला असतंच. अंतकरण दुखावलं गेलं बाबांचं आणि बाबांनी नारायणगडाच्या खाली पखाळडोहाच्या तिथे गेले. बरोबरच्या माणसाला म्हटले थांबतोय तुम्ही जरा जाऊन येतो. एका झाडाच्या आड बाबा गेले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. स्वतःचं भगवान बाबाने अरे ज्या गोष्टीमुळे आपल्याला अपवाद येत असेल ती गोष्टच नष्ट केली तर काय होईल. स्वतःचं अंग बाबांनी कापलं. माणसाला जर थोडी चाकू जर लागला बोटाला तर वेदना मेंदूपर्यंत जातात. काय वेदना झाल्या असते. भगवान बाबा बेशुद्ध पडलेत. 10 मिनिट झालं 15 मिनिट झालं 20 मिनिट झालं बाबा दिसायला तयार काय येईनात म्हणून यांनी पुन्हा आवाज दिला बाबा बाबा. पण बाबा बोलत नाहीत. तेव्हा तो माणूस जवळ गेला. बघतो तर बाबा बेशुद्ध पडलेत. अंगातून रक्त वाहतंय. त्यांनी तर डोक्यावर हाणून घेतलं. डोळ्यात अश्रू आले. बाबा हे तुम्ही काय केलं. काय तुमचं सोन्यासारखं जीवन आणि एवढं बाबा तुम्हाला करायची काय गरज. ढसाढसा रडू लागला. ओरडला मोठ्याने. काही गुराखी जनावरं चारत होते खांब्याचे लिंब्याचे लोक. ते धावत पडत आले. अरे चला पळा धावा. जो येईल तो ओरडत होता. कपाळ बडून घेत होता की बाबा हे तुम्ही आज काय वेळ आणली काय केलं हे. सगळी लोक जिकडून तिकडून धावली. कधी कधी प्रश्न पडतो भगवान बाबाच्या आयुष्यात एवढा वाईट प्रसंग यावं म्हणजे किती दुर्दैव आहे. या काही समाजाने साधू संताला सुद्धा सोडलं नाही हो. एक विचार करा. आज काय ते भगवान बाबाचं आयुष्य काय भगवान बाबासारखा सोन्यासारखा देह पण किती तो वाईट प्रसंग. जसं सीतेला अग्नीची परीक्षा द्यावी लागली तसं भगवान बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये केवढी मोठी ती परीक्षा दिली. सर्व धावले. कसली गाडी कसलं वाहन होतं त्या काळात काही नव्हतं. बाज जाऊन आणली. बाज उलटी केली. उलट्या बाजेवरती भगवान बाबाचं शरीर टाकलं आणि नवघन राजुरीच्या त्या फाट्यापर्यंत खांद्यावर नेलं 7-8 जणांनी बाबाचं तो देह. आणि तिथं मग गाडी वाहन आलं. तिथून मग बीडला बाबांना नेण्यात आलं हॉस्पिटलला. प्लास्टिक सर्जरी केली. नंतर बाबा 1 महिना तिथं राहिले. नंतर आष्टीच्या कोर्टामध्ये तो वाद गेला. तो बाबाकडून निकाल लागला. नंतरचं हैदराबादच्या कोर्टात पण बाबांनी ठरवलं शहाण्या माणसाने कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी कधीच सोडू नये. बाबांना असं वाटलं किती दिवस वाद करायचा त्यापेक्षा एखादी शिक्षण संस्था आणलेली परवडली ना. मग त्याच बाजूने निकाल लागला. बाबा हजर राहिले नाही. कलेक्टर आले ट्रस्ट वगैरे ह्या गोष्टी फार कठीण. सर्व चाव्या हातात देऊन टाकल्या आणि बाबाने नारायणगडाचा निरोप घेतला. नारायणगडाची माती कपाळाला लावली. आज नगद नारायण महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. माणिक बाबाच्या घेतलं आणि बाबा निघाले. सगळ्या शिखरावरून नजर फिरवली. सोलापूरचे गौंडी आणून केलेलं नारायणगडावरचं ते बांधकाम बांधलेली माडी ते चिरे सगळं निघाले. ज्यावेळेस बाबा तिथून निघाले त्यावेळेस तुळशी वृंदावन ढासळलं. बाहेर गेले. आंधळे पांगळे रडायला लागले. बाबा तुम्ही गेलात तर आम्ही कोणाच्या जीवावर राहायचं. आंधळे सुद्धा रडायला लागले. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. गाई वासरं हमरू लागलेत. आज उदासीन वाटते सर्व उदास. घटना नावाचा घोडा 4 महिने माणूस किरायने राहिला तर किती दुःख होतं. रूम सोडताना वयाच्या 11व्या वर्षी गेलेले 40 वर्ष जिथं आज ती जागा सोडायची म्हणजे किती दुःख असेल. घटना नावाचा घोडा होता. त्या घोड्यावर बाबा बसले आणि सूर्य मावळल्याच्या नंतर बाबा गडाच्या खाली. तिथून खोकरमो नंतर नगर निराळ्याचे ते पाटील बनोबाई पाटीलीन तिने आपल्या मुलाला सांगितलं बाजीराव पाटलाला बाबा येत नाही तोपर्यंत जेवण करत नाही. बाबाला परत आणलं
मग आज जो धौम्य गड दिसतोय तिथे लोक त्या काळात किर्रदाट झाडी जाता येत नव्हतं, पण सगळे मावळेसारखे धावले, रस्ता केला तो धौम्य गड. बाबा जर आंघोळीला बसले तर उघड्यावर बसायचे ना, असं बालीवर दगडावर, तर लोकांच्या डोळ्यात पाणी यायचं की इकडं वैभव संपन्न पाहिलेले बाबा, आज काय ही वेळ आलेली. चटणी भाकरी बाबांनी हातावर खावी आणि तो गड बांधण्यासाठी सगळीकडून लोक धावले. अजूनही त्या नवघण राजुरीच्या डोंगरामध्ये पाडलेले चिरे बाली ते घेऊन जेव्हा गाड्या चढायला लागायच्या, बाबांनी त्या बैलगाड्याच्या पुढं चालावं आणि 40-40, 50-50 गाडी पाठीमागं चालावी. एक जणाची बैलगाडीच चलेना, बैलच चढणार आणि सगळ्या गाड्या मागे उभ्या राहिल्या. मग कुणीतरी येऊन सांगितलं की बाबा बैल चढत नाहीत. भगवान बाबा गेले, बैलाच्या पाठीवर हात फिरव, का रे बाबा का चालत नाही, चला आता थोडासा गड राहिलाय. भगवान बाबाचा हात ज्या बैलाच्या पाठीवर पडला त्या बैलाला तरतरी आली आणि बैलगाड्या चालायला लागल्या. हो, सगळे बैल चालायला लागले आणि बैलगाड्या पुन्हा गडाच्या दिशेनं निघाल्या. काय ते काम गडाचं काय. आणि त्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांना बाबांनी गडावर आणलं. आता आमदार खासदार मंत्री आपल्याला आत्ता कळतं, पण त्या काळात विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा, बघा किती हे. ते आल्यानंतर म्हणले बाबा कुठला आर्किटेक्ट लावला होता इंजिनियर. भगवान बाबा म्हटले कसला आर्किटेक्ट आणि इंजिनियर, ते आम्हीच बनवलंय. स्वतः भगवान बाबांनी चुन्याची गाणी हाकललेली आहे. बाबांनी स्वतःच्या त्यागातून, कष्टातून, मेहनतीतून, संघर्षातून फक्त 12 वर्षात आज दिसतो तो गड त्या काळात बाबांनी बांधला होता. आणि मग मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले. तो लाखो जनसमुदाय समोर आहे. त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणले, तोपर्यंत त्या गडाला धौम्यगड म्हणत होते, म्हणले आता या गडाला धौम्यगड म्हणू नका, तर या गडाला भगवान गड म्हणा. भगवान बाबा की, भगवान बाबा की, भगवान बाबा की. चंद्र सूर्य असेपर्यंत भगवान बाबाची कीर्ती अजरामर झाली. भगवान बाबाचं पोस्टाचं तिकीट सुद्धा निघालं. ते काम कुणी केलं? या देशाचे लोकनेते, माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब सुद्धा शेवटपर्यंत भगवान गडावर येत राहिले. मुंबई दिसती, दिल्ली दिसती बाबांच्या दर्शनाला. एक अतूट नातं असतं. अनेक म्हणजे मोठी माणसं बाबांना कधीच विसरले नाहीत. बाबांच्या समाधीकडे दर्शनाला यायची. आणि मुंडे साहेब तर नेहमी प्रत्येक दसऱ्याला गडावर जाणार म्हणजे जाणार, एवढी बाबावर श्रद्धा होती. साहेबाविषयी सुद्धा एक वाक्य बोलून जाईल. डबडबले अश्रुनिशी, डबडबले अश्रुनिशी महाराष्ट्र सारा उभा. साहेब एकदाच परत येऊन बघा, काय होता आमचा गुन्हा, काय होता आमचा गुन्हा, कशाची दिलीत सजा. राजकारणाच्या पटलावरून आपला राजाच झाला वजा, आपला राजाच झाला वजा, हे म्हणायची वेळ तुमच्या आमच्यावर आली. हे समीकरण आहे. ज्या ज्या वेळेस गडाचा इतिहास निघतो त्या वेळेस ही नावं निघाल्याशिवाय राहत नाही. असं भगवान बाबाचं महत्व, भगवान बाबांची कीर्ती ही फार मोठी आहे. अशा भगवान बाबाचा महिमा, अशा संतांचा महिमा काय सांगावा. संताने सरिता केलो ते सापरी, संताने सरिता केलो ते सापरी.
व्यापी येल्या. म्हणून महाराज म्हणतात की संतांनी सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापी येल्या. ज्याप्रमाणे चंदन ज्या जंगलामध्ये राहतो प्रत्येकाला तो सुगंध देतो, चंदनाने बोरी व्यापी येल्या. बोरी असो काय असो त्या सगळ्यांना सुगंध देतो. तसे संत ज्या परिसरात राहतात त्या सर्वांना सुगंध देतात. आणि मी तुम्हाला आपल्याला महत्वाचा मुद्दा सांगून जाईल. खरंच भगवान बाबावर त्या माणसाचे उपकारच, कारण नारायणगड सोडला नसता तर भगवान गड निर्माण झाला नसता, हे उपकारच कधी डोक्यात ठेवायचं. म्हणून आपलं म्हणायचं नाही आपल्याला त्रास झाला होऊ द्या हो. आणि तुम्हाला सांगू का, जेवढा त्रास झाला ना तेवढी माणसं जास्त वर जातात. पुन्हा संघर्ष, जितना बडा संघर्ष होगा जित उतनी बडी जीत होगी किंवा शानदार होगी, तितकाच होतो. सागर से जो टकराता है, सागर से जो टकराता है उसे तूफान कहते हैं, और तूफानों से जो टकराता है उसे इंसान कहते हैं. बस टक्करण्याची ताकद आणि हिंमत माणसाकडे असली पाहिजे, तो काही करायला तयार असतो. म्हणून संत चंदनाने बोरी व्यापी येल्या. चंदन बघा, तो जंगलातल्या सगळ्या झाडांना सुगंध देतो, पण बांबूच्या झाडाला देत नाही बरं का. का का देत नाही? बांबूच्या इंचावर गाठी असतात, बघितलं ना तुम्ही. असा कप्पाने एक गाठ, कप्पा एक गाठ, कप्पा एक गाठ. काय नॅचरली बनवलंय निसर्ग. खरंच निसर्गाच्या पुढे माणूस हात टेकतो. तुम्हाला सांगू का, तोंडावर 10 शिव्या देणारे परवडतात, पण आतल्या गाठीचे परवडत नाहीत. कधी माणसाने 10 शिव्या तोंडावर द्यावात, पण हे मुगगिळे माणसं ना न्यूट्रल घेरच टाकत नाहीत. हे सगळ्यात वाईट, भूमिकाच घेत नाहीत, नेहमी न्यूट्रलच. तर कुठं काहीतरी भूमिका बघू, गावातली काही पंचायत बघू, काय करायचं बघू, अरे बघता कधी काहीतरी भूमिका तर घ्या. कोरोना आलाय, सप्ताह करायचं नाही, बघू ना मग काय होते बघू. वर्गणी देतेत ना बाकीचे, आपलं बघू. असं आहे काही काहीच. भूमिका घेतल्या पाहिजे. जोपर्यंत भूमिका घेत नाहीत ना तोपर्यंत काहीच नाही हो. बघा, राम मंदिराचा मुद्दा 450 ते 500 वर्षापासून गाजत होता. हजारो लाखो लोकांचं बलिदान झालंय, पण बहादराला मानावंच लागल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी राम मंदिरच अयोध्येमध्ये बनायला लागलेला म्हणतात. भूमिका घेणारी माणसं लागतात. काय जे व्हायचं असेल ते होईल, पण आणि नाहीतरी मला तर नेहमी वाटतं मांजरं म्हणून जागायचंय ना त्यापेक्षा वाघ म्हणून जागा ना, मरू द्या. काय वर्षभर का जगणं व्हायना, काय विचार करायचा आहे. नाहीतरी बरं का माणसाने असं खंबीरच जगलं पाहिजे. काय जसं होईल तसं होईल. अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. म्हणून फार अन्याय सहन करायचं नाही, कुणावर करायचा नाही, कुणी केला तर सहनही करायचं नाही. एवढं डोक्यात ठेवलं पाहिजे. प्रतिकार करण्याची धमक असली पाहिजे आपल्यातही. विनाकारण तरी का सहन करायचं कुणाचं, काय नाही. दिला रिस्पेक्ट द्यायचा, गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. समोरच्याने रिस्पेक्ट दिला आपणही द्यायचा. आणि एखाद्याने आपल्याला खूपच केलं तर मग होय, चांगल्या माणसाला माफ करणं ठीक आहे, पण गुन्हेगाराला आले की या बसा साहेब असं म्हणता येईल का? त्याला गोळ्यात घालते, त्याला जरा शिक्षा द्यावी लागेल ना. गुन्हेगाराला त्याच्याच भाषेमध्ये पटवावं लागेल तरच जमणार आहे. तसं आपण सांगत होतो चंदनाचा, त्या बांबूचं. त्या बांबू, हा बांबू रडत रडत आमच्या संताकडे गेला आणि म्हणला, महाराज आपल्यावर अन्याय झाला. म्हणले काय झालं? चंदनाने जंगलातील सर्व झाडांना सुगंध दिला, पण मला दिला नाही. आमचे संत म्हणले, जाऊ दे बांबू, नको रडू. संतांनी त्याला न्याय दिला. उलट वारकरी संप्रदायाची पताका केली बरं का त्याला, उंचे पताकाचे भार. हा बांबू इतका लबाड, पण उलट त्याला सगळ्यात मोठा मान दिला. आणि चंदन उगाळला की पहिला त्या काठीला लावावं लागतं. कळलं का? म्हणजे संत बी बघा ना कसे येते, लबाडाला दिला आणि त्यांनी बी मान. म्हणून तर जनाबाई म्हणलं, धुंद झाला तुझा दरबार. हे म्हणावं लागलं जनाबाईला सुद्धा. तुझ्या दारात काही न्याय आहे का नाही? पुण्यवंत पाताळ लोकी नेला. हे असं आहे. विठ्ठल 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 ज्याला जास्त लबाड्या जमतात ते मोठी माणसं होतात. उलट
हे चालतच आलं ह्या सगळ्या गोष्टी. काय सांगावं एकही बरं का, देवाच्या दरबारात त्याच्या डोक्यात आलं की ते काही नाही. सीता, तारा, अहिल्या, द्रौपदी यांना पतिव्रतेचा दर्जा दिला सगळ्यांना. देवाच्या मनात आल्यावर काय, 5 पांडवाची पत्नी द्रौपदी, देवाच्या मनात आलं पतिव्रता. एकदा त्यांच्या डोक्यात आलं की काही नाही. मग हे काय आहे बरं का, म्हणजे न्याय. तुम्ही जर अध्यात्म आपण पाहायला गेलो ना तर फार तसं विचार केला तर किचकट आहे सगळ्याच गोष्टी. विचार जर केला तर किचकटच आहे. आता बऱ्याच वेळा आमच्या अध्यात्म करणाऱ्या लोकांनाही वाटतं अरे ज्याचे बार आहेत, दारूचे दुकान आहेत, जे दारू पितात, लबाड्या करतात, भ्रष्टाचार करतात, याच्या टोप्यात त्याला घालतील, तेच मोठे होत चाललेत. आणि आम्ही वारकरी सज्जन माणसं चांगली वागणारे आपण गरीबच राहत चाललोय. हे खरं आहे आणि मला सुद्धा हे खरं वाटतं बरं का महाराज मंडळी. अहो हे खरंच आहे ना. आता ते पांडव आयुष्यभर बिचारे सज्जन वागलेत, ज्यांच्या बरोबर देव होता तरी त्यांचा वनवास कुठं संपला. पहा ते पांडव अखंड वनवासी, देवाला आठवतच होते. पण ते बघा ना असं जे काय न्याय असेल देव जाणे. मग आमचे वारकरी म्हणते तर काय सांगावं, एवढं वर्ष माळ घातली, एवढं हे केलंय काय काय, पण काळजी करू नका, ह्या कोरोनामध्ये आमचा एकही वारकरी मेला नाही. श्रीमंताकडेच कोरोनाने बघितलं, पण भगवान के दरबार में देर लगता है लेकिन अंधेर नहीं. जे अमेरिका तंत्रज्ञानी देश, अहो ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प रडले, मुंगीसारखी माणसं मिली, उचलायला माणसं राहिले नाही. राहिले का? किती तंत्रज्ञानी देश, का नाही बरं काय चाललं, का नाही कुठली लस निघाली, काही काढलं. आणि एक सांगतो तुम्हाला, कोरोना हे आतापर्यंतचे संकट राष्ट्रात देशात होते, पण हे जागतिक संकट आहे. आणि हे कसं आहे, तू कवरायचं याच्याप्रमाणे, तू का म्हणे पापे येती रोगाची या रूपे. जरी तुम्ही म्हणता ते याच्यातून आला, चायनामधून हा रोग, पण इतका जगात कसा पसरला काय नाही, हे सगळं त्याच्या हातात आहे, देवाच्या हातात. पण काही काही लोक देवाला मानतच नाहीत ना, ते आता नीट झाले सध्या. त्यांच्या लक्षात आलं की शेवटी देवाशिवाय काही खरं नाही. जे तुम्हाला वाटत होतं माझे मुलं बाळ बायका पोरं, हा, पण कोरोना झाल्यावर आली का बायको जवळ? मरमली ते हा, किती मोठे साहेब, तिकडच मातीला सुद्धा आहे ना बायको का तोंड बघा ना नवऱ्याचं. कोरोना फार बेकार आहे हा रोग. ते वाटायचं जे, पण आपण कसं त्याच्याबरोबर मरावं. आई बाप सुद्धा लेकर पोटचा गोळा आहे म्हणले बरं का म्हातारे माणसं, पण आई बापाने सुद्धा पोरं घरात घ्यायनात म्हणून आई बाप सुद्धा काय असलं झालं. आणि आपल्याकडे बी त्या मुंबई पुण्याच्या आल्या असतील ना कोरोनाच्या काळात, कशाचं काय आहे. मुंबईवाले लोक, आता मुंबईच्या बाया, खेड्याकडे नकोच वाटायचं नाही या बायाला कधी, पण कसे पळाले सगळेच चला खेड्याकडे. आणि मुंबई पुण्याला येशीत राहणाऱ्या बाया गोऱ्या पान पडलेल्या जेव्हा मच्छरनी तोडल्या, महिला मंडळ कशी फजिती झाली. खेड्यापाड्या सगळीकडेच ना, जेव्हा बाहेर दिशेला निघायच्या डेकळात उंच पायाची चप्पल बऱ्याच पिचकल्या पायात, इथं कुठं टॉयलेट बाथरूम आहे. जेव्हा नांगरटीचा कळालं जरा तेव्हा बायाला कळालं आता हे कसं काय असतं. काही बऱ्याच आमच्या संस्थांवर आल्या, म्हणलं तुमच्याकडे बऱ्याच खोल्या, आता 20-25 खोल्यात. म्हणलं येवा कायच आहे, म्हणलं बरं आलात कोरोना घेऊन आमच्याकडं, इथं कुठं येतं आमच्याकडे. असलं झालं महिला मंडळ. मग अशा बऱ्याच जणी मला भेटल्या. म्हणलं का 25 लाखाचा 50 लाखाचा पुण्याला फ्लॅट, मुंबईला फ्लॅट, कधी सुचलं नाही सासऱ्याला एखादी स्लॅबची खोली बांधून द्यावा. आता कसं आठवलं, काय बघता माझ्याकडं. सगळ्या मात्र नीट झाल्या ह्या काळात. सगळ्याला कळालं कसं काय असतं ते. काही नाही, हे शेवटी महात्मा गांधी म्हणले होते चला खेड्याकडं. शेवटी सगळ्याला जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी गरीयसे, जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. पुन्हा एकदा निसर्गाने आपल्याला सगळ्याला दाखवून दिलं.
किती प्रगतीवर गेलं. कोरोनाच्या काळामध्ये एवढा त्रास झाला माणसाला, पण तुम्ही मला सांगा, जरी तंत्रज्ञान पुढे गेलं तर एखादी फॅक्टरी काढली का ब्लड बनवायची? ब्लड डोनेशनच करावं लागते, ब्लड दान करावं लागते. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आईच्या दुधाची उत्पत्ती कोणी केली? कोणी दूध निर्माण केलं आईच्या, त्याच्यामुळे आपण मोठे होतो. हे कधी आपण विचार केला? अरे एक नस ब्लॉकेज झाली तर 5-5 लाख रुपये लागतात. एक अटॅक आला तर अरे हजारो लाखो नसा या शरीरामध्ये देवाने घडवल्यात. कधी आपण त्याचे उपकार मानतो? आपण घर जर बांधलं तर बेडरूम, किचन रूम, बैठक रूम, टॉयलेट, बाथरूम वेगळं. आपलं पोट किती? एवढंच इथभर पोट. ईश्वराची काय यंत्रणा आहे? कसं चालतं हे सगळी यंत्रणा? ही त्याच्या उपकार मानले पाहिजे देवाचे. पण कधी आपण या शरीराचा, ज्या ईश्वराने आपल्याला एवढा मोठा मूल्यवान देह दिला, त्याचा विचारच करत नाही. उलट दारू पिऊन किडन्या खराब केल्या काही नाही. दारू पिऊ नका. 25-30 वर्षाचा तरुण गुटखा, माणिकचंद हे खाऊ खाऊ नरडे सडले, घसे आणि कॅन्सर सारखे रोग झाले. तरुण पिढी दारूच्या आहारी जाऊ नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. व्यसनच करायचं असेल तर पुस्तक वाचायचं व्यसन लावा, जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या गोष्टीचं व्यसन असलं पाहिजे, नाही तर व्यसन मुंबईची फॅशन, महाराष्ट्र शासन, ऋषिकेशचा मोसम कधी बदलेल काही सांगता येत नाही. विठ्ठल आपला वेळ बराच झाला, 11:30 झाले. पाहुणे 11? नाही म्हणजे आम्ही जास्त वेळ घेऊ नाही ना. इथं एक तर खांब्याला आलं का, गेल्या वर्षी बघितलं एवढा उत्साह माहोल दिसतो की कळतच नाही माणसाला वेळ कसा गेलाय. असं वाटतं बोलत राहावं. हा ना, तिथं राहिलेच. तो तर सगळं राहिलेच विषय. आता हाच चाललाय सगळा विषय. तेव्हा आपला विषय चालला होता की आपण चंदनावरून विषय काढला आणि हा सगळा निघाला. तसं चंदनाने बोरी व्यापिल्या. संतांच्या स्पर्शाने जसं जीवन सुधारतं तसं चंदन ज्या परिसरामध्ये राहतो त्या चंदनाने बोरी व्यापिल्या. अनेक वृक्षांना तो सुगंध देतो आणि साधू संत सुद्धा जीवनामध्ये गुण दोष याच्या असे साधू संतांचे उपकार हे जीवनामध्ये फार मोठे आहेत. आणि देव सुद्धा तुमचे गुण दोष कधीच पाहत नाही. उलट आहे त्यापेक्षा देव जास्त देतो. एकदा काय झालं,
नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणले, देवा आंधळा पाहिला, पांगळा पाहिला, पाय मोडलेला पाहिला की देवा काय याच्यावर अन्याय केलास, याला एकच पाय दिलास, एकच डोळा दिलास, एकच हात दिलास, यांना असं करायला नको होतं तू देवा, दोन्ही पाय व्यवस्थित, दोन्ही हात व्यवस्थित द्यायला पाहिजे होतं. तेव्हा पांडुरंग म्हणले, नामदेवा असं कर बरं, तू माझ्या जागेवर उभा राहा आणि मी तुझ्या रूपात बाजूला जातो. म्हणजे ठीक आहे. विठ्ठल नामदेव रायाला पांडुरंगाच्या रूपात विटेवर उभा केलं आणि भगवंत नामदेवाच्या रूपात बाजूला जाऊन बसले. दिवस सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत सगळं झालं, उतरले, पुन्हा आले अवतारात. मग पांडुरंगाने विचारलं, नामदेवा किती लोकांचा उद्धार केला? नामदेवाने विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं, देवा हे तुझं तुलाच जमू जाणं. कारण ज्याला वाटत होतं एक पाय गेलाय त्याचं इतकं वाईट कर्म होते, त्याला मला असं वाटत होतं की याचे दोन्ही लंगडे पाय व्हायला पाहिजे होते, इतके दोष आहे त्याच्यात. पण गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. उलट देवा तू त्याच्या गुण आणि दोष न पाहता त्याला उलट त्याच्या शिक्षेपेक्षा कमी शिक्षा देतोस. त्यालाच म्हणायचं देव आणि त्यालाच म्हणायचं साधू संत. यांच्या जर मनात आलं तर ते काही तो का म्हणे आले समर्थाचे मना, 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 तो का म्हणे आले समर्थाचे मना. हरी होय रानार कन्याचा, हरी होय रंग त्याचा, गुण दोष यादी न विचारी काही, गुण दोष यादी न विचारी भगवतीला
राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. असं काही समजायचं नाही मी फार श्रीमंत आहे, मी फार मोठा आहे, त्याच्यावर कधी गरिबी यायची वेळ येईल हे सांगता येत नाही बरं का. म्हणून तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, तरी होय राणा रंक त्याचा. पण मी असं म्हणेल की भगवान बाबाच्या आशीर्वादाने आमचं कल्याण झालं, की बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे म्हणून कल्याण झालं. म्हणून कोणी आपण जीवनामध्ये मोठं समजायचं नाही. क्या तेरी औकात है, क्या तेरी शान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है. काय अवकात काय शान, मातीचा पुतळा शेवटी मातीतच जाऊन मिसळणार आहे. कितीही कोट्याधीश माणसं आहेत, पण आज या कोरोनाच्या काळात आपल्या लक्षात आलं की ती माणसं सुद्धा रस्त्यावर आली, काय त्यांची परिस्थिती झाली. असं काय समजायचं नाही. प्रत्येक वेळ कधी येईल काय येईल हे विचारून येईल. प्रत्येक माणसाने आपण खूप मोठे आहोत असं काही समजायचं कारण नाही. असं वाटलं नव्हतं पांडुरंगाची मंदिरं बंद होतील, अशी कधी वेळ येईल असं वाटलं नव्हतं. या कलियुगामध्ये किंवा जीवनामध्ये जगत असताना कधी कुठल्या प्रसंगाला आपल्याला तोंड द्यायची वेळ येईल हे सांगता येत नाही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. फक्त माणूस पराधीन आहे. मानवाने जीवनामध्ये जीवन जगताना एकच करा. परमार्थ परमार्थ या शब्दाची व्याख्या एकच आहे. दुसऱ्याचं जीवनामध्ये वाईट कधी करू नका. जीवनामध्ये तोच खरा परमार्थ आहे. आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणासाठी नाही चार शब्द चांगले बोलता आले तर वाईट बोलू नका. कोणाचं नाही आपल्याला चांगलं करता आलं करू नका. पुण्य नाही करता आलं तरी करू नका, पण किमान पाप करू नका. एखाद्याच्या गरीबाची मुलीची सोयरीक जमत असेल किंवा श्रीमंताची, तिथं कधीच विष घालू नका, बोलू नका. जीवनामध्ये परमार्थ काय या शब्दाचा अर्थ. आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये अडचणी आणू नका. दुसऱ्याच्या जीवनात अडचण आपण आणली की आपल्या आयुष्यात अडचण आल्याशिवाय राहत नाही. काय आपल्याला बाबा भाऊनी शिकवलंय हेच तत्व शिकवलंय. किती बाबा भाऊची उंची मोठी होती, किती योग्यता होती, किती सन्मान होता एकमेकाकडं. जेव्हा भगवान बाबा गडावर होते आणि भाऊ आले, भगवान गडावर आल्यानंतर तिंतरवणीच्या लोकांनी बँड बाजा लावून दुःखाची वाट मोकळी म्हणून आहेर केला बाबाला, आणि वाजत गाजत घेऊन गडावर आले आणि बाबाला आहेर चढवणार एवढ्यात भाऊ आले. बाबा म्हणले थांबा, आता मला जे कपडे आणलेत ना ते भाऊला घाला. भाऊच्या डोळ्यात अश्रू आले आणि भाऊ म्हणतात भगवान दुःखात सुद्धा तुम्हाला आमचीच आठवण येते. याला म्हणतात मोठेपणा. माणूस मोठा असा होत नाही. जेव्हा आपण दुसऱ्याला मोठेपणा देऊ ना तेव्हा माणूस मोठा होत असतो बरं का. पण एक वाक्य लक्षात ठेवा, दुसऱ्याला मोठेपणा द्यायला सुद्धा खानदानी अंतकरण लागतं, तेव्हा माणसं मोठेपण देतात. तुमच्यात चांगुलपणा तेवढा असला पाहिजे तर तुम्ही समोरच्याला तसं द्या. म्हणून हीच भगवान बाबांनी आपल्याला शिकवणूक दिली. तेच बाबाचे तत्व आपण आयुष्यामध्ये पाळायचे. भाऊचे तत्व तेच होते. काय होतं भाऊचं तत्व तरी तेच होते. आईचं नाव राहीबाई फुलसांगवी हे भाऊचं गाव. भाऊचा जन्म झाला, आई वारल्या. नाव वामन हे नाव ठेवण्यात आलं भाऊचं, पण आई वारल्या. एवढं लहान बाळ काय करणार, पण भाऊची आई राहीबाई त्यांच्या आईच्या स्वप्नात गेल्या, माझ्या वामनाला पोटाशी धरा. काय चमत्कार. वामन भाऊच्या आजीचं वय 75 ते 80 वर्षाचं वय असेल, आजी झालेली, पण वामन भाऊला छातीशी धरलं. 75 ते 80 वर्षाच्या आजीला पाहणा फुटला. याला म्हणतात वामन भाऊ महाराज. फार मोठे व्यक्तिमत्व आहे. तो एखाद्याने एखाद्याचे 10 लाख रुपये घेऊ द्या आणि तो जर देत नसेल त्याला फक्त म्हणायचं वामन भाऊच्या फोटोला हात लाव, 10 लाख सुटली. 150 किलोचा माणूस असू द्या, पण हिम्मत नाही भाऊच्या फोटोला हात लावायची. घाम फुटतो माणसाला, घाम. हिम्मत. आजही बाबा भाऊच्या गाद्याला लोक घाबरतात. काय कारण आहे? ते जगलेत तसे. म्हणून आपल्याला मला एकच म्हणायचं, पुण्य नाही करता आलं तर करू नका, पण कमीत कमी साधू संतांच्या शापाला तरी पात्र होऊ नका. एवढं जरी जीवनामध्ये आपण पथ्य पाळलं ना तरी भरपूर झालं. म्हणून साधू संतांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील. महिला मंडळ जाता जाता मी एक महिला या नात्याने आपल्याला एक सांगून जाईल की कायदा जरी महिलाच्या बाजूने असेल तर आज समाजामध्ये चाललेली परिस्थिती ही वाईट चाललेली आहे. तुम्ही जो कायद्याचा दुरुपयोग चाललेला आहे हे फार कठीण झालंय. गावागावात भांडणं झालेत बरं का, हे सुद्धा कुणीतरी बोललं पाहिजे बरं का.
गावागावात भांडणं झाले, नाही पटलं सर, आता सरळ म्हणतात विनयभंगाची केस करा. अरे हे चुकीच्या गोष्टी आहेत. कशासाठी करता तुम्ही? महिला मंडळ सर्वात मोठी आपली आबरू आणि इज्जत असते. अरे रेच भांडायचं तर समोरासमोर भांडा, पण चुकीच्या पद्धतीने भांडू नका. आणि एखाद्या पुरुषाच्या आयुष्यामध्ये त्याचं जीवन उद्ध्वस्त करू नका. महिला मंडळ कायदे आपल्या बाजूने असतील तरी कायद्याचा दुरुपयोग करू नका. पतीबरोबर जुळून घ्या. आज टक्केवारी कीर्तन प्रवचन वाढलेत, मी सुरुवातीला सांगितलं, आणि घटस्फोटाचे प्रमाण सुद्धा तेवढीच वाढलेले. खूप वाद जडणघडण जीवन जगताना मुलींनो आणि मुलीच्या आईने मुलीला सपोर्ट देऊ. फोन आला तर मुलीला सांगा, बाई आम्ही आमच्या काळात फारसा सर्वात काढलाय, तुम्ही चांगलं जगा, पतीशी नीट वागा. दोघंही इंजिनियर असाल तर दोघांनी एकमेकाला रिस्पेक्ट द्या. आणि स्त्रियांनी मुळीच घटस्फोट घेऊ नका आणि जीवन उद्ध्वस्त करू नका. पण काही काहीचा धंदा असा झालाय की घटस्फोट घेतला 5-10 लाख रुपये मिळतात, जागा, कोणाचं बंधन नको. महिला मंडळ त्या जीवनाला काहीच अर्थ राहत नाही. विना आश्रयानं शोभनते लता वनिता पंडित. बिना आश्रयाची स्त्री शोभा देत नाही, बिना आश्रयाची वेली झाडावरती जात नाही, आणि बिना आश्रयाचा पंडित शोभा देत नाही. आम्ही 2 तास झालं कीर्तन करतो, पण आम्ही फार हे आहेत म्हणून नाही, तुमच्यामुळं आम्हाला शोभा आहे. वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नव्हे. तुम्ही एवढं जनसमुदाय समोर बसलात म्हणून आम्हाला शोभा आहे, तर आम्हाला कोण विचारतं? तुमच्यामुळं आम्हाला शोभा आहे. म्हणून स्त्रियांनी सुद्धा आपल्या मुलींना चांगले संस्कार द्या, वागणुकीचे द्या, जगण्याचे द्या, नांदण्याचे द्या. उद्या ती कोणाची तरी पत्नी होणार आहे, आई होणार आहे, याची जबाबदारी प्रत्येक महिला मंडळाने आपल्या मुलीला हे सुद्धा शिकवा. आणि मुलीला चांगलं जगण्याचं हे द्या. आणि आयुष्यात भावकीचं भांडण झालं, शेताचं भांडण झालं तर चुकू नये महिला मंडळ. जरी आपला नवरा म्हणला की विनयभंगाची केस कर, पण महिला मंडळ मी तुम्हाला सांगेल की आयुष्यात चुकू नये ही केस करू नका. हे कुठंतरी या गोष्टीला आळा बसा. करा अट्रॉसिटी दाखल. काय चाललंय? अगोदर लुटायचे माणसं आणि पुन्हा गुन्हे दाखल, हे बरोबर नाही. आणि हे कुठंतरी समाजामध्ये कुणीतरी बोललं पाहिजे. आणि बोलायला ह्याच गाद्या आहेत आता कीर्तनाच्या, म्हणून ही बोलायची गरज पडलेली आहे. म्हणून महिला मंडळ आपण सुद्धा आपला धर्म पाळायचा आहे. जसा सीता वगैरे ह्या पतिव्रता स्त्रियांनी पाळला तसंच पाळायचा आहे. असो संतांनी सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिल्या, गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. आज या ठिकाणी श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज, श्री संत खांबेकर बाबा, गुरुवर्य महंत भीमसिंह महाराज, नगद नारायण महाराज, मी ज्या गादीवर आहेत ते श्री संत गुरुवर्य मीराबाई आईसाहेब यांच्या चरणी समर्पित आपले योग आहेत की आपल्या काळात कोरोना कमी झाला आणि बाबाची पुण्यतिथी आपल्याला साजरी करता आली. आमच्याकडे सुद्धा आईसाहेबांची पुण्यतिथी आहे 18 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी. आम्ही तर ते 8 दिवसात सप्ताहात 20 कीर्तनं घेतले. 4 दिवस सिमोरो मराठीवाले 4 दिवस बोलवलेत, रोज 4 शूटिंग येतात असे घेतलेत. म्हटलं चला जाऊ द्या, काय आता आले देवाजीच्या मनात, ते कोणाची चाले ना. खरं म्हणजे बाबामुळं आम्हाला पूर्वी वाटायचं की आस्था चॅनलवर हिंदी महाराज लोक प्रवचनं करायचे, आपले महाराष्ट्रीयन कीर्तन कसे होत नाहीत. पण जी टॉकीजला आणि विशेष म्हणजे आता आपल्या संस्थांवर बाबाच्या आशीर्वादाने टी व्हीवालेच यायला लागले. महिना 1.25 महिना संस्थान टी व्हीवर दिसणार आहे. हे कुठंतरी बाबाची पुण्य आहे. आपलं काय आहे, आपण निमित्त आहोत. असो माझी झालेली सेवा पुन्हा एकदा भगवान बाबांच्या चरणी समर्पित करून. आणि हे बघा जेवढे जण इथं बसलेत ना, या कॅमेऱ्यातून आपल्या खांबागावचा सप्ताह पूर्ण देशभर दिसणार आहे. कॅमेऱ्यावाले जरा हे बघा आणि सगळ्यांनी वर हात करा, करा वर हात. विठोबा Ah
गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.